माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात प्रस्ताव न मांडता थेट त्याला मंजुरी दिली असे आरोप त्यांच्यावर होत आहेत। नक्की मंत्रिमंडळात एखादा प्रस्ताव मांडणं हे किती गरजेचं असतं आणि त्याशिवाय त्याला मान्यता मिळू शकते का, यावर अधिक बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत वरिष्ठ माजी सनदी अधिकारी महेश जगडे सर आहेत। सर, ज्या पद्धतीने सध्या आरोप होत आहेत, पहिले तर मला तुम्हाला विचारायचं आहे, एखादा प्रस्ताव कशा पद्धतीने मांडला जातो, एकंदरीत ही पूर्ण प्रोसेस कशी असते? मिकी, यामध्ये एक असं आहे की हे जे राज्य कारभाराचा व्यवहार चालतो किंवा राज्य शासनाचा कार्यभार चालतो तो काही कुणाच्या मनाला मानेल त्या पद्धतीने चालत नाही। त्याच्यासाठी घटनेमध्ये एक अनुच्छेद 166 आहे, त्याप्रमाणे त्यांचा सगळा व्यवहार चालतो। त्यामध्ये महाराष्ट्रात 1975 एक विस्तृत नियमावली केली आहे, त्याला कार्यनियमावली म्हणतात। त्या नियमावलीनुसार कोणते प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे आणायचे हे त्याचं विवरण दिलेले आहे। आणि मग मंत्रिमंडळापुढे आणताना जर त्याला काही आर्थिक तरतूद गरज असेल तर त्याला तुमच्या अर्थमंत्र्याची सुद्धा मान्यता असते आणि मग इतर खात्याची मान्यता असते। हे सगळा प्रस्ताव तयार झाल्यानंतर संबंधित खात्याचे सचिव हा प्रस्ताव त्यांच्या मंत्र्याच्या मान्यतेने मुख्य सचिवाकडे देतात आणि मुख्य सचिव मग मुख्यमंत्र्याची मान्यता घेऊन तो मंत्रिमंडळाकडे आणतात। हे सगळं करण्याची जबाबदारी त्या खात्याचे सचिव आणि कॅबिनेटचे सचिव म्हणजे मंत्रिमंडळाचे सचिव म्हणून मुख्य सचिवांची असते। आणि मुख्य सचिवांनी एकदा मुख्यमंत्र्याची मान्यता घेतल्यानंतर हा प्रस्ताव मग मंत्रिमंडळामध्ये चर्चेला येतो। मंत्रिमंडळात चर्चेला आल्यानंतर जो काही निर्णय होईल तो निर्णय मग याचे मंत्रिमंडळाचे सचिव म्हणून मुख्य सचिव हे खाली त्या संबंधित सचिवांना कळवतात आणि मग त्याची पुढे अंमलबजावणी होते। सर, मला विचारायचं आहे की एखाद्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी आहे की नाही हे कसं ठरवायचं आणि हे कोण ठरवतं? यामध्ये मंत्रिमंडळाची मान्यता आहे किंवा नाही हे खरं म्हणजे ना माननीय मुख्यमंत्री किंवा कोणी मंत्री हे ठरवत नाहीत। ते ठरवण्याची पद्धती ही केवळ आणि केवळ तो अधिकार मुख्य सचिवांचा आहे, कारण मुख्य सचिव हे मंत्रिमंडळाचे सचिव आहेत। ज्या मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे अशी सूची किंवा तो प्रस्ताव ते संबंधित सचिवांना कळवतात आणि पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा ठेवतात की गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अमुक प्रस्ताव मंजूर झालेले आहेत आणि त्याची यादी ही मुख्य सचिवांच्या कार्यालयामध्ये ठेवली जाते। हा खरं म्हणजे की एक वैधानिक त्याची गरज आहे। नाही तर उद्या कोणी म्हणेल की मागच्या मंत्रिमंडळात हा पैसा प्रस्ताव आला होता आणि तो मंजूर होता, असं चालत नाही। त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी मुख्य सचिवांची आहे। आता मुंडे साहेबांच्या काळामध्ये जे काही निर्णय झाले त्याची सूची खरं म्हणजे की मुख्य सचिवांच्या कार्यालयात ती असण्याची गरज आहे। त्याच्याकडे कुणीच विचारत नाही की तुमच्याकडे मुख्य सचिवांनी ही सूची ठेवली होती की नाही, किती तारखेला प्रस्ताव आला, किती तारखेला मंजूर झाला आणि किती तारखेला मुख्य सचिवांनी मंत्रिमंडळाचे सचिव म्हणून संबंधित सचिवांना कळवलं किंवा नाही कळवलं, हाही त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो। सर, त्याचबरोबर एक प्रश्न अजून पडतो, एखाद्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी नसेल तर तो खात्याचा मंत्री ते प्रस्ताव मंजूर करू शकतो का? ज्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या आदेशाची गरज आहे किंवा मंत्रिमंडळाची मंजुरी आहे त्याला कोणताही मंत्री किंवा स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा मंजुरी देऊ शकत नाही, कारण ते जर ह्याच्यात आपल्या 1975च्या नियमामध्ये तर नमूद केलं असेल तर त्यामुळे मला नाही वाटत काय तसं जर केलं असेल तर ती संबंधित खात्याच्या सचिवांची जबाबदारी आहे। संबंधित खात्याच्या सचिवांनी मुख्य सचिवांना विचारलं पाहिजे की याला मंत्रिमंडळाची मान्यता आहे का। मंत्रिमंडळाची मान्यता जर नसेल तर त्याच्यावरती खरं म्हणजे की त्या संबंधित सचिवांनी अजिबात त्याची अंमलबजावणी करण्याची गरज नाही। दुसरा मुद्दा असा आहे की राज्य शासनामध्ये हे राजकीय असं होतच राहील आणि यासाठी मग तसा दबाव येत राहील आणि म्हणून राज्य शासनाचे जे काही कागदपत्र असतील त्याची स्वाक्षरी करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि तसं तरतूद केलेली आहे। अधिकारी म्हणजे कोण? तुमचा डेस्क ऑफिसर ते मुख्य सचिव आणि मधले सगळे, त्यांची सही जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत त्याच्यामध्ये कोणतेही मंत्री वेगळे आदेश देऊ शकत नाही। सर, जर आता आपण बघितलं तर या प्रकरणामध्ये अर्थात मंत्रिमंडळाची मान्यता नाही आहे असं म्हणलं जात आहे, आरोप होत आहेत, तर अधिकारी म्हणजे आता अर्थात मंत्र्यांनी सांगितलं की या प्रस्तावाची अंमलबजावणी करा, तर अधिकाऱ्यांनी काय करायला हवं? खरंच याची थेट अंमलबजावणी करता येते का त्यांना? जर एखाद्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज आहे आणि ती मान्यता नसेल तर अधिकाऱ्यांनी खरं म्हणजे याची मान्यता करणं चुकीचं आहे। खरं म्हणजे की मग ते अधिकारीच नाही आहेत, मग ते कोणीतरी अधिकारी नसलेल्या व्यक्तींनी केल्यासारखे। अधिकारी जर असेल तर अधिकाऱ्यांनी चेक केलं पाहिजे की नियमामध्ये काय आहे आणि त्यांनी मंत्र्यांना सांगितलं पाहिजे प्रांजळपणे की असं होऊ शकत नाही, असा नियम आहे, 1968चा नियम आहे।
जर तुम्हाला कोणी असे चुकीचे आदेश दिले असतील तर ते चुकीचे आदेश तुम्ही पाळायचे नाही आणि तुम्ही पुन्हा तुमच्या फाईलवरती लिहायचं की हे तुम्ही दिलेले आदेश चुकीचे आहेत आणि त्याप्रमाणे मी याची अंमलबजावणी करणार नाही असं त्याच्यामध्ये लेखी 19 पासून आहे आणि 2012-13मध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय पण आलेला आहे की कुठल्याही अधिकाऱ्यांनी असे जर चुकीचे आदेश असतील तर ते पाळू नयेत आणि त्यामध्ये मग तुम्ही पुन्हा एकदा संबंधित सचिव किंवा वरिष्ठांना सांगावं की अमुक गोष्टीमुळे हे चुकीचे आदेश आहेत आणि ते मी मान्य करणार नाही. सर, तुम्ही हे सगळं म्हणताय, मात्र या प्रस्तावाला जर मंत्रिमंडळाची कुठलीही मंजुरी नसेल तरी देखील त्या पद्धतीने ते प्रस्ताव पुढे ढकलला जात असेल किंवा तो पारित केला जात असेल तर काय कारवाई होऊ शकते यामध्ये? यामध्ये असं आहे की एखाद्या गोष्टीला अमुक प्राधिकरणाची मान्यता पाहिजे, उदाहरणार्थ इथे मंत्रिमंडळाची मान्यता पाहिजे असं असेल. आता मला माहिती नाही वस्तुस्थिती काय आहे. याला जर मान्यता गरज असेल आणि ती मान्यता नसताच जर खर्च केला असेल ती ही गंभीर आर्थिक केवळ अनियमितता नाही आहे, ती गुन्हेगारी स्वरूपाचं सुद्धा होऊ शकतं. कारण तुम्ही मंत्रिमंडळाचे जर त्याचे अधिकार असतील खर्च करण्याचे तर ते अधिकार जर खालच्या प्राधिकरणाने किंवा अधिकाऱ्याने वापरले असतील तर हे गंभीर आर्थिक अनियमितता आहे आणि मला वाटतं त्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई व्हावी. म्हणजे अर्थात सर देखील तेच सांगतायत, जर मंत्र्यांनी सांगितलं आणि अधिकाऱ्यांनी त्यांना कायदा माहिती असताना देखील जर अशा पद्धतीने ते करत असतील तर अर्थात जेवढा जबाबदार मंत्री आहेत तेवढेच जबाबदार ते वरिष्ठ अधिकारी देखील आहेत. अशा पद्धतीने जर मंत्रिमंडळात एखादा प्रस्ताव मंजूर झाला नसेल आणि खोट्या पद्धतीने जर सांगत असतील की हे मंजूर झालेलं आहे तर हे खूप मोठा एक गुन्हा आहे. एका अर्थाने त्यांच्यावर खटला देखील दाखल होऊ शकतो. कॅमेरामॅन राजीव बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.